शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, साहेब आज तुम्ही पुण्यात जे नेते पाठवले, ज्या लोकांना जबाबदारी दिली, यांनी आज शिवसैनिक करा संपवला. आज बाहेरून येणाऱ्या एका नेत्यामुळे माझं आज तिकीट कट केलं. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा शेवटचा दिवस होता महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा, आणि आजच्या या दिवशी, शेवटच्या दिवशी, शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवण्यात हे पक्ष दंग होते. सगळेच पक्ष खरं, परंतु सर्वाधिक जो गोंधळ आपल्याला बघायला मिळाला तो पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये आणि भारतीय जनता पार्टी. इथं गंमत अशी झाली, खरं तर गंमत नाही, हे गोंधळ आहे. खरं तर याला गंमत कशी म्हणायची, परंतु आपण बघितलं असेल, सगळा महाराष्ट्र बघतोय की नगरसेवक होण्यासाठी काय टोकाला सगळ्या महत्वाकांक्षा पोहोचलेल्या. खरं तर जे वर आहे तेच खाली दिसणार आहे. महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे, राजकीय विचारधारा ती कशी म्हणजे अस्ताकडे चालली, लयाला चालली, की आपण आतापर्यंत मागच्या काही वर्षामध्ये बघत आलोय, आणि तेच आजही दिसतंय, आत्ताही दिसतंय. म्हणजे शेवटच्या दिवशी इतका गोंधळ की बघा, म्हणजे इथं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे यांच्यामध्ये युती होणार असं पहिल्यापासून सांगण्यात आलं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अनेक ठिकाणी जागाच दिल्या नाही. या कारणास्तव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे पुण्यातले नेते नाना भानगिरे आणि रवींद्र दंगेकर, त्याच्यामुळं ह्या जागा न मिळाल्यामुळे हे नेते नाराज झाले आणि त्यांनी स्वतंत्र लढावं आपण पुण्यामध्ये, अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि पक्षाकडे, म्हणजे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे, एकनाथ शिंदे यांच्याकडे तशा पद्धतीचा निरोप पोहोचवला. आणि त्यानंतर सूत्र हल्ले आणि उदय सामंत हे पुण्यामध्ये आले. परंतु ते इथं आल्यानंतर जे विजय शिवतारे किंवा नीलम गोरे या ज्या भाजप बरोबर वाटाघाटी करत होत्या, यांच्यावरती या नाराज कार्यकर्त्यांनी, नाराज पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचं गोंधळाचं खापर फोडलं. परंतु त्यानंतर ज्यावेळी रवींद्र दंगेकर आणि नाना भानगिरे यांच्याकडून स्वबळाचा नारा दिला गेला, मीडियामध्ये त्या बातम्या आल्या, सगळीकडे तसं निरोप पोहोचले, आणि 165 ठिकाणी, म्हणजे सगळ्याच उमेदवारांना सगळ्या जागेवर शिवसेना शिंदे गट लढणार आहे, आणि तेवढे ईव्ही फॉर्म तयार ठेवलेत गाडीत, ते आता वितरित करायचे, तर ते केले, असं सुद्धा झालं. परंतु हे सगळं होत असताना उदय सामंत यांना सांगावं लागलं की आमची युती होणार आहे, ती तुटलेली नाहीये. म्हणजे अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत, म्हणजे 2 तारखेला अर्ज माघारी घ्यायची शेवटची मुदत आहे, म्हणजे तोपर्यंत हे त्रांगड तसंच भिजत ठेवण्यामध्ये ह्या नेत्यांना काय स्वारस्य वाटलं हे तेच सांगतील खरं. परंतु कार्यकर्त्यांमध्ये किती निराशा पोहोचू शकते, त्यांच्या महत्वाकांक्षांना कसा तडा जाऊ शकतो, आणि त्याच्यातून खरं तर ही कार्यकर्त्यांची लढाई आपण निवडणूक म्हणून आपण बघतो. परंतु त्याच ठिकाणी कार्यकर्त्याला जर संधी मिळत नसेल, तर आजचा दिवस हा त्या दृष्टिकोनातून बघण्याचा दिवस होता. अशी परिस्थिती पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये हे का घडलं? कारण रवींद्र दंगेकर हे मित्र पक्षाचे नेते आहेत, आणि तेच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावरती आरोप करतात, आरोप करण्यामध्ये पुढं येतात, आणि त्याचा कुठंतरी वचपा या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं काढला, अशी चर्चा सध्या पुण्यामध्ये जोरात सुरू. म्हणजे रवींद्र दंगेकर, त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी, असे 2 व्यक्तींसाठी आग्रही आहेत नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज. परंतु त्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये किंवा 23 मध्ये एकही जागा कुठेही सोडण्यास भाजपनं तयारी दाखवली नाही, आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झाला. आणि हे सगळं तुम्ही म्हणजे बघत असाल, अपडेट तुम्हाला येत असेल, दिवसभरातल्या ह्या अपडेट आहेत, पण कधीच काय कळत नव्हतं की कोण कुठे आहे, कोण कुठल्या पक्षात आहे, आता युती झाली का, मग युती होणार आहे का, मग घोषणा कधी आहे, एव्ही फॉर्म कधी मिळेल. अक्षरशः दिवसभर या गोंधळामध्ये हा दिवस संपतोय. हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये झाली.
मग इथं घड्याळावर लढायचं का तुतारीवर लढायचं? मग पक्षांनी एक काहीतरी सुवर्ण मध्ये साधला. जिथं एकच उमेदवार ज्या पक्षाचा असेल तिथं दुसऱ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत तिथं त्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. परंतु सर्वसाधारण त्याच्यातून रीड बिटवीन द लाईन्स एकच गोष्ट समजते, ती म्हणजे घड्याळावर लढायचं आणि राष्ट्रवादीचं मनोमिलन घडवून आणायचंय या निवडणुकीच्या निमित्तानं. हाच मेसेज खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमधून मिळतो. पण इथे एक गंमत तुम्हाला सांगतो, म्हणजे ह्या सगळ्या जे जागा वाटप किंवा उमेदवारी देण्यावरून जे काही नाराजी निर्माण झाली, नाराजी होणारच आहे, कारण कोणाला तरी एकालाच उमेदवारी द्यायची आहे, त्यामुळं अन्य जे इच्छुक आहेत ते नाराज होणार हे साहजिकच आहे. परंतु हे होत असताना ज्यावेळेस महायुतीमध्ये हा प्रकार सर्वात जास्त दिसतो, कारण महायुती सत्तेमध्ये आणि सत्तेकडे जाणं हे सर्वांनाच आवडतं. सत्ता हीच सर्वांची पहिली पसंती असते. त्यामुळे जर महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचं तिकीट जर आपल्याला मिळालं तर उद्या इथं आपण सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असू, त्यामुळे विकासाचा निधी आपल्याला चांगला मिळू शकतो, त्यातून आपल्या प्रभागात विकास कामं चांगली होऊ शकतात, असं सगळं गणित असतं. त्यामुळं सर्वाधिक ओढा जो दिसला तो भारतीय जनता पार्टीकडे, आणि तिथून मग राहिलेली जी सगळी लोक आहेत ती कुठं मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे जाताना दिसली आणि काही लोक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाताना दिसली. परंतु जे नाराज होत होते, ज्यांना आता भारतीय जनता पार्टीने तर यादी जाहीर करायलाच म्हणजे खूप काळ रखडवलं, म्हणजे आणि ती यादी सुद्धा अखेर जाहीर न करताच त्यांनी एबी फॉर्म दिले. परंतु कुणाला दिले हे लगेच कळतं, समाज माध्यमावर व्हॉट्सअपवरती लगेच फोटो आणि त्याचा जल्लोष जो आहे तो लगेच समोर येतो. त्यामुळं ज्यावेळी ह्या नाराज लोकांना जी नाराजी वाढली होती त्यांची, तर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही हे ज्यावेळेस त्यांना समजलं, त्यावेळी त्यांनी अजित पवारांना पहिली पसंती दिली. कारण पुण्यामध्ये अजित पवारांचं भारतीय जनता पार्टीच्या खालोखाल त्यांचं नेटवर्क आहे, त्यांच्या पक्षाची ताकद आहे. परंतु अनेक भाजपमध्ये तिकीट न मिळालेले जे इच्छुक उमेदवार होते, काही तर माजी नगरसेवक सुद्धा होते, त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे अजित पवारांची सुद्धा ताकद चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे वाढल्याचं दिसतं. म्हणजे खरं तर निवडणुकीचा निकाल हा खूप अनपेक्षित असू शकतो असं सध्याचं चित्र आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला खूप विश्वास जरी असला की ते खूप चांगल्या जागा मिळवतील, परंतु गेल्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, या घडामोडीमध्ये खरं तर सगळ्यात चांगला जो स्कोर कुणी केला असेल तो अजित पवारांनी केला असं दिसतं. कारण अनेक नाराज जे लोक आहेत ते अक्षरशः हेरून त्यांनी त्यांच्या पक्षाकडे घेतल्याचं दिसतं. कारण त्यांची ऑलरेडी ताकद आहे, परंतु ही वाढवल्याची ताकद सुद्धा दिसते. आणि तिसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायला इथं हरकत नाही किंवा सांगितलीच पाहिजे, ती म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची म्हणजे यांच्या शिवसेनेची आणि भाजपची युती होण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या, जागा वाटपावरून खूप सारे आरोप व्हायला लागले आणि ही नाराजी कुठंतरी उफाळून येत होती. त्याच दरम्यान रात्रीच्या वेळी रवींद्र दंगेकर आणि काही सहकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि अजित पवारांबरोबर शिंदेची शिवसेना युती करणार अशा चर्चा सुरू झाल्या, तशा बातम्या देखील समोर आल्या. परंतु त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र सगळी फिरवली आणि अजित पवारांना फोन करून सांगितलं की तुम्ही शिंदे यांच्या शिवसेनेवरून पुण्यात युती करू नका. असं सांगितलंय का, आता हे खरं की खोटं हे त्यांनाच माहिती, कारण अशी चर्चा मात्र पुण्यामध्ये, ही चर्चा मोठ्या प्रमाणात की शिंदेच्या शिवसेनेबरोबर अजित पवारांची युती न होण्याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस. आता खरं किती खोटं किती सगळे सूत्र बोलतात, तुम्हाला तर माहिती सूत्र कोण आहेत, त्यामुळे सूत्रांच्या हवाल्याने हे सगळ्या गोष्टी समोर येतात. परंतु आता अर्ज माग घेण्याच्या दिवशी, शेवटच्या दिवशी ते आपल्याला समजेल की नेमकी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची युती होणार की नाही होणार. पण अक्षरशः शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीने मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात बघायला गेले, तर इथं खूपच गोंधळ निर्माण करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा
29 महानगरपालिकेचे जे निवडणूक आहेत त्यापैकी 15 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची याच्यामधली युती तुटलेली आहे. म्हणजे फक्त मुंबई असेल, ठाणे असेल किंवा पनवेल असेल, बाकीच्या नागपूर असेल, जळगाव असेल, या काही ठिकाणी युती झालेली आहे आणि इतर ठिकाणची युती मात्र तुटलेली आहे. पुण्यामधला हा गोंधळ तर तुमच्या समोरच आहे, सुरुवातीलाच तो सांगितलेला. त्यामुळे आता 2 तारखेला 2 जानेवारीच्या दिवशी हे सगळं चित्र आपल्या समोर येईल. खरं चित्र असेल आणि फायनल चित्र असेल. कोण कोणाविरुद्ध लढतंय, कोणाची कोणाबरोबर युती आहे, कोणाची कोणाबरोबर आघाडी आहे, हे त्या दिवशी समजेल आणि खरं चित्र असेल. आणि त्याच वेळी आपल्याला एक साधारणपणे अंदाज येईल, कारण त्यावेळेस उमेदवार सगळे एकमेकांच्या समोर असतात आणि त्यावेळेस खरा अंदाज येईल की काय चित्र निकालाचं असू शकतं. आपण या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवूयात आणि याचं अचूक विश्लेषण आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. आपल्याला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.